मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांची हत्या होऊन जवळपास 20 दिवस उलटले. पण या हत्येचा मुख्य मास्टरमाइंड असल्याचा आरोप असणारा वाल्मिक कराड हा अजूनही फरार आहे. वाल्मिक कराड याच्यासोबत हत्येच्या कट कारस्थानाभोवती असणारे इतर दोन मुख्य आरोपी सुद्धा पोलिसांना अजून सापडलेले नाहीयेत. त्यामुळे पोलीस तर वाल्मिक कराडला पाठीशी घालत नाहीयेत ना, असे प्रश्न सध्या सगळ्या स्तरातनं विचारले जात आहेत. सध्या या प्रकरणाची चौकशी ही सीआयडी कडे वर्ग करण्यात आली आहे. मागच्या 3 दिवसांपासून सीआयडी या प्रकरणाची कसून चौकशी करते. पण स्थानिक पत्रकारांनी दिलेल्या माहितीनुसार सीआयडीला अजूनही वाल्मिक कराड नेमका कुठं फरार आहे याची पूर्णपणे माहिती ही मिळालेली नाहीये. शुक्रवारी 27 डिसेंबरला सीआयडीनं वाल्मिक कराड यांच्या पत्नी मंजिरी कराड, कराडचे दोन्ही बॉडीगार्ड्स आणि राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष राजेश्वर चव्हाण यांची चौकशी केली आहे. यामध्ये पोलिसांना वाल्मिक कराड बद्दल काही टिप्स मिळाल्यात असं बोललं जात आहे. तसंच सध्या बीडमध्ये वाल्मिक कराड कुठं फरार आहे याच्याबद्दल सुद्धा जोरदार चर्चा सुरू आहे. पण सीआयडीच्या पोलिसांनी वाल्मिक कराड याच्याबद्दल नेमक्या काय टिप्स मिळवल्यात, वाल्मिक कराड कुठं लपून बसलाय आणि याबद्दल लोकांमध्ये काय चर्चा चालू आहेत, समजून घेऊयात या व्हिडिओतनं. नमस्कार, मी आरती आणि तुम्ही बघताय बोल भिडू. 9 डिसेंबरला मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांची अपहरण करून निर्दयीपणे हत्या करण्यात आली. या हत्येचे तीव्र असे सामाजिक आणि राजकीय पडसाद राज्यभर उमटले. त्यानंतर पोलिसांनी चक्र फिरवली आणि आरोपींचं अटकसूत्र सुरू झालं. पण खरं तर तोपर्यंत खूप उशीर झाला होता, कारण हत्या करणारे मुख्य आरोपी सुदर्शन घुले आणि त्यांचे साथीदार तोपर्यंत पळून गेले होते. पोलिसांनी आजपर्यंत या प्रकरणात फक्त 7 पैकी 4च आरोपींना पकडलेले. बाकी मुख्य 3 आरोपी फरार असल्याचं कळतंय. मुळामध्ये संतोष देशमुख प्रकरण घडून आलं ते अवादा कंपनीच्या पवनचक्की प्रकल्पामुळे. 6 डिसेंबरला केस तालुक्यातील टाकळी गावातल्या सुदर्शन घुले आणि त्याच्या साथीदारांनी मस्साजोगच्या पवनचक्की अधिकाऱ्याला मारहाण केली. त्याचा वाद सोडवण्यासाठी तिथं संतोष देशमुख हजर होते. देशमुखांनी पवनचक्कीच्या अधिकाऱ्याची बाजू घेतली आणि त्यामुळे नाराज झालेल्या सुदर्शन घुले आणि त्याच्या साथीदारांनी संतोष देशमुखांचं अपहरण करून त्यांची हत्या केली. त्याचे व्हिडिओ सुद्धा व्हायरल झाले. देशमुखांच्या हत्येचं प्रमुख कारण हे आर्थिक देवाणघेवाण असल्याचं बोललं जाते. पण ज्या क्रूरपणे आणि निर्दयीपणे ही हत्या करण्यात आली त्यामुळे लोकांमध्ये मोठा असंतोष आहे. पोस्टमार्टम रिपोर्टमध्ये सुद्धा जे नमूद करण्यात आले त्याप्रमाणे संतोष देशमुखांची हत्या ही मल्टिपल शॉकिंग इंजुरीजमुळे झाली आहे हे स्पष्ट होतं. यात संतोष देशमुख यांचा 1.5 लिटर रक्तस्राव झाल्याचं सुद्धा नमूद करण्यात आलंय. देशमुखांची हत्या करून सुदर्शन घुले आणि त्याच्या साथीदारांनी संतोष देशमुखांचा मृतदेह बोरगाव दहिटणा इथं फेकून दिला होता. त्यानंतर पोलिसांनी आरोपींची शोधाशोध सुरू केली. संतोष देशमुख यांचे भाऊ धनंजय देशमुखांनी माध्यमांना जी माहिती दिली त्यानुसार अपहरण झाल्यानंतर ते पोलीस स्टेशनमध्ये गेले होते, पण पोलिसांनी त्यांना 3 तास बसवून ठेवलं होतं असं सुद्धा त्यांनी सांगितलंय. पण या सगळ्यात वाल्मिक कराड कुठं होता, तर संतोष देशमुखांची हत्या ही आर्थिक देवाणघेवाणीतनं झाली आहे असं बोललं गेलं. या आर्थिक देवाणघेवाणीच्या पाठीमागे वाल्मिक कराड असल्याचं सांगण्यात येते. त्यातूनच मग पोलिसांनी 9 डिसेंबरच्या हत्येनंतर 10 डिसेंबरला वाल्मिक कराड याच्यावरती खंडणीचा गुन्हा दाखल केला आणि त्यानंतर वाल्मिक कराड फरार झाल्याचं बोललं जातंय. वाल्मिक कराड नेमका आत्ता कुठे आहे याबद्दल अनेक लोकांनी अनेक तर्क मांडले. विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवेंनी भर विधानसभेच्या हिवाळी अधिवेशनावेळी वाल्मिक कराड नागपूरमध्ये लपून बसलाय असा आरोप केलेला होता. पण खरं सांगायचं तर वाल्मिक कराड नेमका कुठं आहे याबद्दल आतापर्यंत ना पोलिसांना कळलंय ना स्थानिक लोकांना. अनेक राजकीय नेते वाल्मिक कराड यांना मंत्री धनंजय मुंडे यांनी लपून ठेवलंय असा आरोप करतात, कारण वाल्मिक कराड हे धनंजय मुंडेंच्या निकटवर्तीयांपैकी सगळ्यात जवळचे आहेत. त्यामुळे राजकीय नेत्याच्या वरदहस्ताशिवाय वाल्मिक कराड इतक्या दिवस लपून राहणं अशक्य आहे अशा चर्चा सध्या राज्यभरात होताना दिसतायत. खरं तर 10 डिसेंबरला वाल्मिक कराडवर पोलिसांनी खंडणीचा गुन्हा दाखल केला होता. पण समाज माध्यमांवरच्या पोस्ट पाहिल्या तर लक्षात येतं की 15 डिसेंबर पर्यंत वाल्मिक कराड फेसबुक आणि इन्स्टावरती ऍक्टिव्ह होता. 11 डिसेंबरला वाल्मिक कराडने फेसबुक आणि इन्स्टावरती उज्जैनच्या महाकाल ज्योतिर्लिंगाचे दर्शन घेतल्याचे फोटो टाकले. त्याच्यासोबत या फोटोमध्ये त्याचे इतर 4 साथीदार सुद्धा दिसतात. त्यानंतर 12 डिसेंबरला वाल्मिक कराडने गोपीनाथ मुंडेंच्या जयंतीनिमित्त अभिवादन करणारी पोस्ट टाकली होती. तर 14 डिसेंबरला दत्त जयंतीची पोस्ट टाकली आहे. 15 डिसेंबरला महायुती सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार झाला. यामध्ये धनंजय मुंडे आणि पंकजा मुंडे यांनी मंत्रिपदाची शपथ घेतली. त्यामुळे या दोघांचंही अभिनंदन करणारी पोस्ट याच दिवशी वाल्मिक कराडनं टाकली आहे. तर एक पोस्ट धनंजय मुंडेंनी मंत्रिपदाची शपथ घेतलीये त्याचा व्हिडिओ म्हणून टाकलीये. आता दुसरीकडे यावेळी समांतर कालावधीत मस्साजोगमध्ये काय घडत होतं हे पाहणं महत्त्वाचं ठरेल. तर 9 डिसेंबरला हत्या झाल्यानंतर
11 डिसेंबरला बीड जिल्ह्यातल्या सगळ्या ग्रामपंचायतींनी बंद पुकारला होता. मस्साजोग गावामध्ये या दिवशी कडकडीत बंद पाळण्यात आला. 12 डिसेंबरला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी पोलीस महासंचालकांना कारवाईचे आदेश दिले. या दिवशी आरोपी प्रतीक घुले याला पोलीस कोठडी सुनावण्यात आली. 14 डिसेंबरला म्हणजे वाल्मिक कराडने दत्त जयंतीची पोस्ट टाकली त्या दिवशी पीआय प्रशांत महाजन यांना सक्तीच्या रजेवर पाठवण्यात आलं आणि मुख्यमंत्र्यांनी संतोष देशमुख यांच्या हत्येच्या प्रकरणाचे आदेश दिले. 15 डिसेंबरला म्हणजे ज्या दिवशी मंत्रिमंडळ विस्तार झाला त्या दिवशी मस्साजोगमध्ये पोलिसांकडनं हत्येच्या संदर्भात महत्त्वाचं असं काहीच घडलेलं दिसत नाही. हा सगळा समांतर घटनाक्रम सांगण्याचं कारण इतकंच आहे की या सगळ्या घटनाक्रमावरनं काही प्रश्न उपस्थित झाले. एकीकडे मस्साजोगच्या प्रकरणावरनं लोकांमध्ये राग होता, दुसरीकडे वाल्मिक कराड हा समाज माध्यमांवरती ऍक्टिव्ह दिसत होता. मग पोलिसांनी त्याला नेमकं का पकडलं नाही? 10 डिसेंबरला कराडवरती खंडणीचा गुन्हा दाखल करण्यात आला. त्यानंतर 11 डिसेंबरला कराड हा उज्जैनला देवदर्शनासाठी गेला. त्याबद्दल पोलिसांना माहिती नव्हती का? खरं तर स्थानिक पत्रकारांनी जी काही माहिती दिली आहे त्यानुसार वाल्मिक कराडला 2 पोलिसांचं संरक्षण सुद्धा देण्यात आलं होतं. मग यातनं प्रश्न निर्माण झालाय तो म्हणजे पोलिसांचं संरक्षण असताना वाल्मिक कराड फरार कसा झाला? या सगळ्या घटनाक्रमातनं बीडची पोलीस व्यवस्था उघडी पडली असं म्हटलं जातं. यात स्थानिक लोकांनी दिलेल्या माहितीनुसार बीडचे माजी पोलीस अधीक्षक अविनाश बारगळ हे सुद्धा या सगळ्या प्रकरणात सहभागी होते असा आरोप होतोय. त्यामुळेच बारगळ यांची उचलबांगडी करत नवनीत कावत यांची नियुक्ती बीडच्या पोलीस अधीक्षक पदावरती करण्यात आली आहे असं म्हटलं जातंय. पण मग मूळ प्रश्न हाच आहे की नेमका वाल्मिक कराड आहे कुठं? तर बीडच्या स्थानिक पत्रकारांनी दिलेल्या वेगवेगळ्या बातम्यांनुसार वाल्मिक कराड अजून सुद्धा उज्जैनमध्ये म्हणजे मध्य प्रदेश राज्यात लपून बसलाय असं बोललं जातंय. कारण उज्जैनमध्ये असल्यापासून त्यांनी नंतर कुठलीही पोस्ट टाकलेली नाहीये. वाल्मिक कराड फरार असल्याचं अजून एक वर्जन समोर येतंय ते म्हणजे तो कर्नाटकात लपून बसलाय. सध्या उसाचा गाळप हंगाम सुरू झालाय त्यामुळे बीड मधल्या वेगवेगळ्या उसाच्या टोळ्या या कर्नाटकात गेल्यात. या टोळ्यांसोबत कराड असल्याचं बोललं जातंय कारण उसाच्या मुकादमांसोबत कराड याचे संबंध चांगले आहेत. त्यामुळे कराड त्यांच्या मदतीनं कुठेतरी लपून बसला असेल अशा चर्चा होत आहेत. दुसरीकडे काल झालेल्या बीडच्या मोर्चामध्ये खासदार बजरंग सोनावणे यांनी तर वाल्मिक कराड हा त्याच्या घरातच लपून बसलाय, तिथं चौकशी करा असं म्हटलंय. अर्थात या केवळ चर्चा आहेत. वाल्मिक कराड नेमका कुठं आहे हे पूर्णपणे कोणालाच माहिती नाहीये. गुरुवारी सीआयडीनं कराड याची पत्नी मंजिरी कराड आणि त्याच्या 2 बॉडीगार्डची चौकशी केली आहे. यामध्ये पोलिसांनी त्यांचे 2 मोबाईल जप्त केलेत अशी सुद्धा माहिती मिळतेय. यातूनच आता पुढची माहिती समोर येईल असं म्हटलं जातंय. पण आतापर्यंत केलेल्या तपासात तरी वाल्मिक कराड नेमका कुठे आहे हे निश्चितपणे कोणाला सांगता येत नाहीये. दुसरीकडे वाल्मिक कराडची अटक होत नसल्यामुळे राजकारण चांगलंच तापलंय. शनिवारी 28 डिसेंबरला बीडमध्ये सर्वपक्षीय मोर्चा काढण्यात आला ज्यामध्ये संतोष देशमुख यांची हत्या करणाऱ्या लोकांना फाशी देण्याची मागणी करण्यात आली. सोबतच धनंजय मुंडेंच्या मंत्रिपदाचा राजीनामा हा सुद्धा मागण्यात आलाय. आता या प्रकरणामध्ये जातीय वळण आल्यामुळे सीआयडी लवकरात लवकर आरोपींना अटक करेल असं म्हटलं जातंय आणि त्याच पद्धतीनं आपली चक्र सुद्धा फिरवतंय. तुम्हाला काय वाटतंय? वाल्मिक कराड नेमका कुठं लपून बसला असेल? वाल्मिक कराड कुठं फरार झाला असेल? याबद्दलची तुमची मतं कमेंट बॉक्समध्ये लिहून नक्की कळवा आणि बोलबिडूच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा.